भारतीय संविधान काय सांगतं? भारतीय संविधान सांगतं तुम्ही या देशाचे मालक आहात. काय सांगतं? तुम्ही या देशाचे मालक आहात. मग मला सांगा, आपला देश चालवणारी माणसं आपण का तपासत नाही? का तपासत नाही? 500 रुपये दिले, एक 90 दिली चिकन, डायरेक्ट 4 वर्ष भाऊ तू आपलाच आहे. हे चुकीचं. आपण देशाचे मालक. तुम्ही सांगायचं मी तुला निवडून देतो, माझं काम करणार आहे का? अरे आपण त्यांना निवडून ज्या वेळेस देतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्या तिथं गेल्यानंतर तुम्ही पार एकदम गुडघ्यापर्यंत झुकता. काय गरज आहे? ते नोकर आहेत आपले, तुम्ही मालक आहात. तुमच्यामध्ये ताकद आहे. 17 वेळा झुकायची गरज नाहीये. एखादा व्यक्ती निवडणुकीला आमदार झाल्यानंतर त्याची बायको, त्याची सून, त्याचा मुलगा, त्याचा पुतण्या, त्याचा अमका ढमका फलाना बिस्ताना, तुम्हाला माणूस म्हणून किंमत आहे की नाही? तुम्हाला मतदार म्हणून किंमत आहे की नाही? किती लाचारी करणार आहात? किती स्वतःला विकले जाणार आहात? किती दादा म्हणणार आहात, अण्णा म्हणणार आहात, भाऊ म्हणणार आहात? त्यांच्या मुलांच्या सेवा करणार आहात. अण्णाची गाडी पुसायची, साहेबांची गाडी पुसायची, मोर्चामध्ये नाचायचं, घोषणांमध्ये नाचायचं, स्वतःच्या